पुण्यातील मुंढवा जमीन खरेदीचा व्यवहार आपल्याला माहीत नव्हता, नाहीतर आपण असं होऊच दिलं नसतं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। अशा जमिनीचं खरेदी खत होऊच शकत नाही, तरी देखील हा व्यवहार कसा झाला हे पाहावं लागेल, असंही विधान अजित पवार यांनी केलंय। या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती बारकाईनं तपास करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। ह्या मला पण तुम्ही म्हणता अशी माझ्याशी कुणीतरी बातमी दिली। एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही। खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं। ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही। असे बरेच गोष्टी आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे। कारण मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले। तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता, परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला, चुकीची बातमी ती चालवली। माझे एवढी मान्य आहे, परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला। तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काडीचा नाकाचा पण संबंध नाहीये। माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका।